मित्रांनो, आयुष्यामध्ये काही झालं की आधी त्या परिस्थितीला दोष द्यायचा हा जणू आपला स्थायी भावच आहे. तेव्हा तसं झालं म्हणून मी असं वागलो. हे असं झालं नसतं तर कदाचित आज वेगळी कहाणी असती. थोडक्यात काय तर सगळ्याला प्रसंग जबाबदार. पण नीट विचार केला तर समजतं की परिस्थिती नाही तर आपण त्या परिस्थितीमध्ये केलेला विचार हा पुढच्या घटना घडवून आणत असतो. मानसशास्त्रामध्ये असे अनेक दृष्टिकोन आहेत, उपचार पद्धती आहेत ज्यांच्या सहाय्यानं व्यक्तीच्या मानसिक समस्या कमी केल्या जातात. त्यांना स्वतःसाठी सक्षम केलं जातं. येणाऱ्या कठीण प्रसंगांना सामोरं जाण्यासाठी मानसिकरित्या भक्कम उभं केलं जातं. त्यातीलच एक उपचार पद्धती माणसाला त्यांच्या क्षमतेची, त्यांच्या क्षमतांची जाणीव करून देते. समस्येपेक्षा त्यातून बाहेर पडण्यासाठी काय सोल्युशन वापरता येईल यावर याचा भर आहे. माणूस जेव्हा अतिशय निराशेमध्ये जातो, विफल होतो, तेव्हा त्याला त्याच्या आहे त्या क्षमतांचा देखील विसर पडतो. त्यावरचा त्यांचा विश्वास नाहीसा होतो. तो विश्वास परत मिळवून देणं गरजेचं असतं. तर ते कसं? तर आता ज्या त्रासातून माणूस जात असतो तशा प्रकारच्या घटना या आधीच्या त्याच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी घडून गेलेल्या असतात. त्यावेळी त्याची प्रतिक्रिया, हाताळण्याची पद्धत वेगळी होती. बऱ्याचदा त्यातून तो बाहेर देखील पडलेला असतो, कारण त्यावेळी त्यानं तसे विचार केलेले असतात, स्वतःच्या क्षमता आजमावून पाहिलेल्या असतात. याचीच जाणीव त्यांना करून द्यायची असते. फक्त विचार करून काय होतं असं आपल्याला कितीही वाटत असलं तरी हीच गोष्ट आहे खरी की विचार केल्यानं खूप गोष्टी होतात. आपले सकारात्मक विवेकी विचार आपल्याकडून खूप काही चांगलं घडवून आणतात. याच उलट चुकीचं किंवा आपले पाय खेचू पाहणारे नकारात्मक विचार आपलीच शक्ती कमी करून टाकतात. माझ्या आयुष्याचा तो काळ फार चांगला होता हे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण हेही मान्य करायला पाहिजे की आपण त्यावेळी स्वतःवर चांगला विश्वास ठेवला होता. आपल्याला आयुष्य जगण्याची चांगली उमेद होती. त्यासाठी आपण काही ना काही प्रयत्न करत होतो. त्यामुळे परत तो काळ आणायचा असेल तर आपल्याला विचारांना देखील पुन्हा पहिल्यासारखं केलं पाहिजे. ती उमेद, ती जिद्द, सकारात्मकता परत आणायला हवी. आपला चांगला काळ पुन्हा एकदा सुरू होईल हे लक्षात घ्या. तर मग मित्रांनो, आता तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की चांगला काळ म्हणजे काय. तर आपण आपल्या चांगल्या विचारांमध्ये जगत होतो, हाच आपला खरा चांगला काळ आहे. म्हणजेच काय, आपले विचार चांगले असले पाहिजेत जेणेकरून आपला चांगला काळ आपल्याला अनुभवता येईल. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.